पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत पाक संबंध ताणले गेलेत। भारतीय लष्कराच्या ताफ्यामध्ये अनेक लढाऊ रणगाडे या यादीमध्ये आता अर्जुन आणि भीष्म दाखल झालेत। त्यामुळे भारतीय लष्करात रणगाडी दाखल झाल्यानंतर पाकिस्तानचा आता थैथाट सुरू झालाय। I am here to reassure the people that we, the defenders of Pakistan, will never hesitate from any sacrifice in preserving our sovereignty. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी रणगाड्यावर उभं राहून भारताला पोकळ धमकी दिली। त्यामुळे आपण त्यांना 1971 च्या युद्धाची आठवण करून दिली। आता ज्या रणगाड्यावर मुनीर मिया उभे होते त्या रणगाड्यांची आपण तुलना करणार आहोत। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे लष्करी रणगाड्यांचा मोठा साठा आहे। भारताची रणगाड्यांची रचना प्रामुख्याने मैदानी आणि पर्वतीय भागातल्या युद्धासाठी तयार केली आहे। भारताकडे एकूण अंदाजे 4200 रणगाड्या आहेत। T-90S भीष्म रशियन T-90 ची ही भारतीय आवृत्ती आहे। याचं वजन 46.5 टन इतकं आहे, तर 650 किलोमीटर पर्यंत याची रेंज आहे। अंदाजे 2000 इतकी याची संख्या आहे। तर 125 mm स्मूथ बोर गन, रिएक्टिव्ह आर्मर, लेझर गाइडेड मिसाइल्स आणि रात्री लढण्याची क्षमता ही याची खास वैशिष्ट्ये आहेत। अर्जुन MK1 MK1A DRDOनं विकसित केलेला हा स्वदेशी रणगाडा आहे। याचं वजन 58.5 टन इतकं आहे। याची रेंज 450 किलोमीटर इतकी आहे। 120 mm रायफल्ड गन, प्रगत फायर कंट्रोल सिस्टम आणि रिएक्टिव्ह आर्मर ही याची वैशिष्ट्ये आहेत। T-72 अजय रशियन T-72 ची ही सुधारित आवृत्ती आहे। याचं वजन 41.5 टन इतकं आहे। 480 किलोमीटर पर्यंतची रेंज आहे। अंदाजे 2400 युनिट्स आहेत, तर 125 mm गन, रिएक्टिव्ह आर्मर आणि सुधारित इंजिन ही याची खासियत आहे। भारताचे हे रणगाडे LAC आणि LOC वर तैनात आहेत, जिथं मैदानी आणि पर्वतीय भूभागासाठी लवचिकता आवश्यक आहे। प्रगत ड्रोन आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानामुळे टार्गेटिंग आणि समन्वय सुधारलाय। पाकिस्तानकडे अंदाजे 2600 रणगाडे आहेत। अल खालिद चीनी MBT 2000 वर आधारित हा स्वदेशी रणगाडा आहे। त्याचं वजन 46 टन आहे। रेंज 500 किलोमीटर पर्यंत, अंदाजे 600 युनिट्स आहेत। 125 mm स्मूथ बोर गन, रिएक्टिव्ह आर्मर, ऑटो लोडर ही याची वैशिष्ट्ये आहेत। अल झरार हा चीनी टाइप 59 रणगाड्याची ही सुधारित आवृत्ती आहे। याचं वजन 40 टन आहे। अंदाजे 600 युनिट्स आहेत। 125 mm गन, सुधारित इलेक्ट्रॉनिक्स आणि रिएक्टिव्ह आर्मर ही याची वैशिष्ट्ये आहेत। T-80UD युक्रेनकडून खरेदी केलेला हा रणगाडा आहे। याचं वजन 46 टन आहे। अंदाजे 320 युनिट्स आहेत। 125 mm गन, रिएक्टिव्ह आर्मर आणि रात्री लढण्याची क्षमता ही याची वैशिष्ट्ये आहे। पाकिस्तानचे रणगाडे प्रामुख्याने LOC आणि पंजाबच्या मैदानी भागात तैनातीवर केंद्रित आहेत। चीनी तंत्रज्ञानावर अवलंबित्व, परंतु ड्रोन आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानात भारताच्या तुलनेत पाकिस्तानला काही मर्यादा आहे। भारताचं संरक्षण बजेट हे 80 अब्ज डॉलर आहे, तर पाकिस्तानचं बजेट 10 अब्ज डॉलर इतकं आहे। भारताची रणगाड्यांची संख्या 4200 इतकी आहे, तर पाकिस्तानकडे 2600 रणगाडे आहेत। T-90S भीष्म आणि अर्जुन T-72 ही भारताचे प्रमुख रणगाडे आहेत, तर अल खालिद, T-80UD आणि अल झरार हे पाकिस्तानचे प्रमुख रणगाडे आहेत। भारताकडच्या रणगाड्यांचं वजन 41 ते 58 टन दरम्यान, तर पाकिस्तानच्या रणगाड्यांचं वजन 40 ते 46 टन दरम्यान आहे। भारताकडील मुख्य गन 120 mm ते 125 mm, पाकिस्तानकडील मुख्य गन 125 mm ते 90 mm पर्यंत आहे। भारताकडील रणगाड्यांची रेंज 450 ते 650 किलोमीटर पर्यंत आहे। त्याचवेळी पाकिस्तानकडील रणगाड्यांची रेंज ही 500 ते 550 किलोमीटर पर्यंत आहे। रणगाड्यांच्या बाबतीतही भारत हा पाकिस्तानच्या कित्येक पटीनं पुढे आहे। अधिक दूरपर्यंत मारा करणारे अत्याधुनिक रणगाडे भारताच्या लष्कराच्या ताफ्यात आहेत, तरीही पोकळ धमके देण्याचं काम पाकिस्तान करतोय। युद्धाचा शंखनाद झाल्यास भारताचं सैन्य आणि भारत तयार आहे हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।